चला मॅचला देखील सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती पॅडी पाहायला मिळतील. पॅडीने फार चांगली गोलंदाजी केली आहे. पॅडी यांचं मी विशेष कौतुक करणार आहे. बॉलिंग करत असताना फार चांगली कामगिरी. दिनेशजी पेले मंगेश भाऊंचे कोच होते. हा रुद्रांशजी मते आणि विवेकजी मते यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण करणार आहोत. मैदानावरती सामन्याला देखील सुरुवात झाली आहे. फार चांगली गोलंदाजी पॅडी यांच्या वतीने पाहायला मिळते. मुकेश थोडेसे संभ्रमात देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. फक्त एकच धाव खर्च केली आतापर्यंत पॅडी यांनी. फार चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळेल. मैदानावरती ऑफ साइडला फटका दमदार पाहायला मिळतोय. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार 6 धावांसाठी षटकार. यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल फ्लायटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली. स्लोवर वनचा वापर आलाय. बॉल डॉट. यावेळेस देखील मैदानावरती फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळेल. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल 22 2 धावा फलकावरती होतील आड. षटक क्रमांक मैदानावरती पहिले समाप्त. धावसंख्या 9. आता षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. दुसऱ्या षटकाला लगेच सुरुवात देखील करायची आहे. मुकेश मैदानावरती जबरदस्त कामगिरी करतो. या मैदानावरती मुकेश नावाचे खेळाडू नेहमीच चमकतात. कल्याण तालुका प्रीमियर लीग झाली. मॅन ऑफ द सिरीजची बाईक मुकेश गायकर. क्रिस गेल ऑफ कल्याण ग्रामीण म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं असं खेळाडूने घेतली. आणि आता मुकेश हा मैदानावरती. दोन्ही खेळाडू लेफ्टी आहेत. मुकेश गायकर देखील लेफ्टी पाहायला मिळतात. हे देखील लेफ्टी पाहायला मिळतील. बॉल हवेमध्ये असेल. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज झालेत बाद. मुकेश शकेचा अंत.
नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतील. उदयच्या वतीने कशी कामगिरी असेल, पण अतिशय महत्वाचं आहे कारण आता संघ आपल्याला पाहायला मिळतो अशा स्थितीवरती आहे की जिथून 20 धावा जरी बनवू शकतात. 20 धावा जरी बनल्या तरी एक फायटिंग टोटल मैदानावरती उभं राहील. कॅच कंप्लीट झाली आहे, फलंदाज बाद. उदयच्या खेळीचा अंत. अजून एक धक्का. दिनेश पाहायला मिळतील. दिनेश यांच्या वतीने कशी कामगिरी असेल. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका देखील चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल सीमा पलीकडे आलेला जबरदस्त 6 धाब्यांचा. पतंगवालं जरा बाहेर व्हा ना. बाहेर व्हा मैदानापासून प्लीज. शेवटच्या 2 मॅच बाकी आहे, नंतर रात्रभर उडवा पतंग. फुल करण्याचा प्रयत्न मैदानावरती. मिस्टेक पाहायला मिळतीये. असंख्य फुलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. ए बारक्या बारक्या बाहेर हो. मॅच सुरू आहे. फाडायची पतंग पाड, पतंग पाड. त्यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करत असताना मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. फलंदाज होतील बाद. 21 and 22 इज द टार्गेट. 22 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. 22 चं टार्गेट. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे विनंती. फिल्डिंग
22चं लक्ष, 22 धावांचं लक्ष. मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ओम साई क्रिकेट संघ डावलवाडी कर्जुवे. अभिनंदन संघाचं आपण करणार आहोत. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेले आहेत, बक्षीस देखील पात्र झालेले आहेत. आणि आज मंदारला त्यांचा एक जबरा फॅन देखील मिळालाय. मंदार, तुम्हाला एक फॅन मिळालेत, शिमगेला घेऊन जा फॅनला. फार चांगलं क्रिकेट मंदारच्या वतीने पाहायला मिळालं. पहिलीच मॅच पराभवाच्या छायेतून बाहेर काढली. 6 मध्ये 25 ची मॅच, एक बॉल राखून 1 रन एक्स्ट्रा बनवला मंदार यांनी. दुसरी मॅच हो, यजमान विपक्ष पाहुणे अशी लढत होती. मंदारने बघितलं नाही आपण कोणाकडे आलोय. कोच नव्हते म्हणून सोचच चालली नाही. पाडी आणि रोहित हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. बघूया पाडीच्या वतीने कशी कामगिरी असेल. सामन्याला होती सुरुवात. 22चं 22 धावांचं लक्ष असेल. यावेळेस देखील चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. पाहू शकतो आलाय बॉल, जो मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. पाडी मैदानावरती पुल करत असताना एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होता आणि फलंदाजाच्या वतीने झाली मिस्टेक. विकेटचं पतन, फलंदाज होतील बाद. फर्स्ट विकेट डाऊन. दुसरी धाव देखील कंप्लीट होऊ शकली असती. गोलंदाज सीआर यावेळेस देखील मिस्टेक होत असताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 10 मध्ये 20 ची आवश्यकता. 10 बॉल 20 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मैदानावरती मिस्टेक, व्हाईट बॉल, पंचांचा इशारा येतोय. अवांतरची धाव फलकावरती होईल. 8 धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळते 3 या आकड्यावर. 10 मध्ये 19 हे इक्वेशन. दहा बॉल मध्ये 19 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. याच दरम्यान माननीय श्री सुनील दादा तांबडकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल. वेलकम दादा, आपलं सहर्ष स्वागत. साई गणेश पेडांबे आयोजित साई गणेश चषक 2026 हे देखणं दैदीप्यमान आणि रुबाबदार पर्व. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्पेशली माननीय श्री सुनील दादा तांबडकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल, त्यांचं सहर्ष स्वागत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. बॉल झाले 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. राईज होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. कट करण्याचा प्रयत्न होता पण कट करून करतील कुठे. पॉइंटला खेळाडू आहे, थर्डमॅनला देखील थोडासा स्क्वेरिश खेळाडू आहे. मैदानावरती कट करत असताना झाली मिस्टेक, तर मात्र कट देखील होऊ शकते टीम मध्ये. म्हणजेच काय, कट करत असताना धावा देखील येणं गरजेचं आहे. यावेळेस लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला. फाईन लेगचा खेळाडू स्क्वेअर लेग मध्ये येईल. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग मधून खेळाडू येत आहेत. मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानावरती कंप्लीट होत असताना धावा 2, धावसंख्या 6. विजयासाठी 7 बॉल 16 ची आवश्यकता. 7 मध्ये 16,
2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 7 मध्ये 2 मोठे फटके, विचार हाच करावा लागेल. चांगली टीम आहे, चांगल्या प्रकारे रन चेस करते, त्यामुळे या धावा देखील बनवू शकतात हे माहिती आहे. पंच झहीर सर, ते बघा ना त्या साईडला पतंग उडवत आहेत, एखाद्या खेळाडूला इजा होईल. विजयासाठी समीकरण 6 बॉल आणि 15 ची आवश्यकता आहे. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची बॅटर्स प्लीज. सहा मध्ये 15 ची आवश्यकता आहे. 6 बॉल 15 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. फुल केलाय, स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 मध्ये 15 ची आवश्यकता होती. पहिला खणखणीत आलाय दमदार षटकार. आमचे डीजे आशिष, आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. आयोजन समितीला विनंती असेल की संध्याकाळच्या सत्रामध्ये भाऊचा वाढदिवस बनवा. भाऊनी तुमच्यासाठी वेळ दिला आज, वाढदिवस असून देखील. बॉल हवेमध्ये कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन. अजून एक मोठा धक्का. पॅडी बॅक टू दी पवेलियन. यावेळेस देखील मैदानावरती रनआउटचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होत आहेत. विकेटचं पतन होत असताना अजून एक मोठा धक्का. रोहनच्या खेळीचा अंत. तीन मध्ये 9 ची आवश्यकता. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 3 मध्ये 9 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतो आता 2 मध्ये 9. इक्वेशन असेल 2 मध्ये 9 धावा देखील बनवू शकतात. मागील अनेक साऱ्या मॅचेस मध्ये आपण पाहिल्यात 2 बॉल 9 ची आवश्यकता असताना धावा बनल्यात. 1 बॉल 6 ची, 1 बॉल 5 ची आवश्यकता असताना देखील मॅच बनल्यात. 2 बॉल 5 ची आवश्यकता, 6 बॉल 25 ची आवश्यकता असताना 1 बॉल राखून मंदारने कामगिरी केली. तशी मंदार कोणाला तरी बनावं लागेल मैदानावरती. यावेळेस स्ट्रोक चांगला. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर.
एक बॉल मध्ये 3ची आवश्यकता. जबरदस्त मुकाबला मैदानावरती रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॉल आणि 3. एक क्वेश्चन. यावेळेस हा पिच बॉल आलाय वाईट. आता 1 मध्ये 2ची आवश्यकता. एक बॉल आणि 2. विजयाचा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 1 बॉल 2. एक क्वेश्चन पाहायला मिळतोय. 1 बॉल 2. कामगिरी कशी असेल हे पाहणं महत्वाचं आहे. 1 बॉल मध्ये 2ची आवश्यकता. 1 बॉल 2. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ वाचून अत्यंत गरजेचं राहणार आहे. 1 मध्ये 2ची आवश्यकता कंपल्सरी. एक मध्ये 2ची आवश्यकता. बॉल हवेमध्ये, डीप मध्ये फिल्डर. सामना झाला फिनिश. अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये. ती म्हणजेच टीम जेएमडी सिटी तांबडवाडी संघाच्या वतीने अभिनंदन. कैसा हराया. आतमध्ये प्लीज लाईनअप करायचं. लाईनअप सर्व संघांनी लाईनअप करा प्लीज. पॅडी भाऊ प्लीज. सुनीलजी तांबडकर साहेब, गणपतजी मते साहेब, सर्व प्रमुख पाहुणे, किरण दादा भांगले साहेब, सर्वांना विनंती असेल. किरण दादा प्लीज. एक नवीन माहिती मिळाली आहे. ओमसाई धावलवाडी 15 सामने आतापर्यंत सेमीफायनलमध्ये हरलेले आहेत अशी आम्हाला माहिती मिळाली. पण तुम्हाला नवीन फॅन भेटलेला आहे. तुम्हाला लक भेटलेला आहे. तुमचा सेम कलर लक भेटलेला आहे. यावर्षी या टुर्नामेंटला लक भेटलेला आहे. येस, शिमगेला देखील घेऊन जावं लागेल गावाला. या संघामध्ये एक खेळाडू आहेत लव धवल. आज काय मी ज्या मॅनेजरच्या पोस्टवर आहे त्यामध्ये त्यांचा एक खूप मोठा हातभार आहे. कारण का माझ्या जॉबची सुरुवात मी आजपासून 7 ते 8 वर्षापूर्वी त्यांच्या अंडर माझा पहिला जॉब होता. पण आज काय मी ज्या मॅनेजरच्या पोस्टवर आहे त्यांच्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे. लव धवल. आणि चला अनेक सारे मान्यवर मंडळी उपस्थित पाहायला मिळतील. आपण पाहू शकतो मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. आपण टॉस देखील करणार आहोत. किरणदादा भांगले साहेबांच्या शुभ हस्ते, कार्यकुशल कार्यसम्राट नगरसेवक साहेब त्यांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 2 ओव्हरची मॅच असेल याची नोंद करून घ्या. 2 ओव्हरची मॅच असेल.